नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण पाहणार आहे ऊसाचे विक्रमी उत्पादन म्हणजेच प्रति गुंठा 3 टन मिळवण्यासाठी आपल्याला ऊसाचे पहिले 5 ते 6 महिने खूप महत्त्वाचे असतात. त्यासाठी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऊसाची लागवड आणि बेणे प्रक्रिया. दुसरी गोष्ट, फुटवा वाढवण्यासाठी कोणते औषध वापरावे, मोठी बांधणी आणि खतांचा ढोस, ऊसाची जाडी आणि कांड्यामधील अंतर वाढवण्यासाठी काय उपाय करावे. जर तुम्हाला मित्रांनो एकरी 100 ते 120 टन ऊस घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. खूप छान सुंदर माहिती मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. तर मित्रांनो बघा, आपण ज्यावेळेस ऊस लागवड करतो त्यावेळेस बेणे प्रक्रिया म्हणजे ऊस लागवडीच्या वेळेस 10 ते 15 मिनटं कार्बन डायझिम आणि क्लोरोफॉस याच्यामध्ये एक 100 लिटर पाण्यात आपल्याला हे जे बेणं आहे हे मिसळून घ्यायचं आहे किंवा त्याच्यात बुडून घ्यायचं आहे. कारण का, तर यामुळे बुरशी आणि हुमणीचा जो प्रादुर्भाव आहे तो रोखला जातो. दुसरी गोष्ट, लागवडीच्या वेळेस प्रति एकरी 2 बॅग DAP किंवा 1 बॅग MOP आणि 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्य द्यावीत. हे झालं मित्रांनो लागवडीचं नियोजन. त्याच्यानंतर लागवडीच्या नंतर 48 तासामध्ये आपल्याला मित्रांनो तासांच्या आत ॲट्राझिन सारख्या तणनाशकाची फवारणी करायची आहे किंवा 2,4-Dची, जेणेकरून सुरुवातीला ऊसामध्ये जे तण वाढणार आहे ते तण मित्रांनो आपले होणार नाही. त्यासाठी मित्रांनो ऊस लागवड केल्याच्यानंतर 48 तासाच्या आत आपल्याला हे तणनाशक ऊसावरती फवारायचं आहे. त्याच्यानंतर आता साधारणपणे ऊस 45 ते 90 दिवसांचा असल्याच्या कालावधीमध्ये आपल्याला खूप महत्त्वाच्या या काळात फुटवे जोमदार येण्यासाठी ज्या महत्त्वाच्या आळवण्या आहेत मित्रांनो, त्या आळवण्या करायच्या आहेत. तर त्या आळवण्या करताना कोणते कोणते खतं वापरायचे पहा मित्रांनो. पहिली आळवणी जी आहे ती फुटवे निघताना म्हणजे 19-19 हे खत 5 किलो प्रति एकर या प्रमाणात सोडायचं आहे. सोबत ह्युमिक ॲसिड दिल्यास मुळांची वाढ चांगली होते. दुसरी गोष्ट, फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी 6BA आणि वसंत ऊर्जासारख्या संजीवकांचा वापर खूप फायदेशीर ठरतो. त्याच्यामुळे ह्या टॉनिकचा आपल्याला वापर करायचा आहे. आणि मित्रांनो या कालावधीमध्ये ऊसाला जास्त पाणी साचू द्यायचं नाही, पण जमिनीला भेगाही पडू द्यायचा नाही. अशा पद्धतीचं आपल्याला नियोजन करायचं आहे. आता जो तिसरा टप्पा आहे मित्रांनो तो म्हणजे ऊसाची मोठी बांधणी आणि कांड्यांची सुरुवात. ज्यावेळेस आपला ऊस साधारणपणे 3 महिन्यांचा होतो त्यावेळेस मित्रांनो आपल्याला हे नियोजन करायचं आहे. ते म्हणजे ऊसाची मोठी बांधणी. साधारणतः ऊस 4 ते 4.5 महिन्याचा असताना ऊसाची मोठी बांधणी करावी लागते. यावेळी ऊसाला मातीचा भर देणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर बांधणीच्या वेळी मित्रांनो जे खत आहे, जे भेसळ डोस आहे, तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तर तो पाहूया. भेसळ डोस कोणता द्यायचा आहे आपल्याला मित्रांनो, तर त्याच्यामध्ये 10-26-26च्या 2 बॅगा आणि 1 बॅग युरिया आणि 500 किलो निंबोळी जी पेंड आहे ही आपल्याला मित्रांनो ह्या खतामध्ये घ्यायची आहे. GA3चा वापर करायचा आहे. हा वापर केल्यामुळं काय होणार आहे, ऊसाच्या कांड्यांची लांबी वाढवण्यासाठी जिब्रेलिक ॲसिडची सुद्धा फवारणी आपल्याला करायची आहे. ह्या गोष्टी जर तुम्ही मित्रांनो स्टेप बाय स्टेप जर केल्या तर मित्रांनो एकरी तुम्ही 100 ते 125 टन ऊस नक्कीच घेऊ शकता. आता याच्यामध्ये आपल्याला काही पाण्यातून खतं सोडायची आहेत. तर ती खतं कोणती आहेत बघा. खत आणि पाणी व्यवस्थापन खूप महत्त्वाचं असतं. आता पहा, विद्राव्य खतांचा आपल्याला वापर करायचा आहे. तो म्हणजे ठिबक सिंचन असेल तर मग आपण ठिबक सिंचनमधून करू शकता किंवा पाट पाण्यामधून करू शकता.
तर त्याच्यामध्ये 126100 आणि 05234 या खतांचा टप्प्याटप्प्याने वापर करायचा आहे. म्हणजे साधारणपणे 8-15 दिवसाच्या फरकाने तुम्हाला हे खतं मित्रांनो ठिबकमधून किंवा पाटपाण्यामधून आपण सोडू शकता. दुसरी गोष्ट 126100 हे मुळांचा विकास आणि फुटवे वाढतात. तर मित्रांनो 05234 हे मुळे खोड मजबूत होते. त्याच्यामुळे हे खतं मित्रांनो आपल्याला ऊसासाठी घ्यायचं आहे. आता ऊसाची पाने हिरवीगार राहण्यासाठी फेरस सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करायचा आहे मित्रांनो. दुसरी गोष्ट ऊसाची जाडी वाढवण्यासाठी पोटॅशयुक्त खतांचा वापर करायचा आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस आपण ऊसाची मोठीने बांधणी करतो त्यावेळेस मित्रांनो आपण नुसतं रासायनिक खतावरती अवलंबून न राहता त्याच्यामध्ये आपण सेंद्रिय खतांचा सुद्धा वापर करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही कोंबड खत असेल, शेणखत असेल, गांडूळ खत असेल किंवा कंपोस्ट खत असेल, या खतांचा सुद्धा ज्यावेळेस आपण मोठी बांधणी करतो, सरी फोडतो त्यावेळेस मित्रांनो ह्या खतांचा जर वापर केला तर त्यानेसुद्धा आपल्या ऊसासाठी खूप फायद्याचा ठरू शकतो. वेळोवेळी मित्रांनो तुम्ही स्लरीसुद्धा ऊसाला सोडू शकता. स्लरीसुद्धा ऊस चांगल्या क्वालिटीचं येऊ शकतो. स्लरी कशी बनवायची त्या संदर्भातला सुद्धा मित्रांनो आपण व्हिडिओ बनवलेला आहे. जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ आपण बघू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो नुसतं रासायनिक खतावरती अवलंबून न राहता तर सेंद्रिय खतांचा सुद्धा आपण आपल्या शेतीसाठी वापर करू शकता. त्याच्यामुळे आपल्या शेतीचा कारभार सुधारेल आणि आपली जो ऊस आहे तो चांगल्या जोमाने येईल. काय होतं, नुसता रासायनिक खतावरती आपली शेती चालत नाही. त्यासाठी सेंद्रिय खतांचा सुद्धा खूप फायदा होतो. त्याच्यामुळं नक्कीच आपण सेंद्रिय खतांचा सुद्धा वेळोवेळी वापर करू शकता. आणि ज्यावेळेस मित्रांनो ऊस 6 महिन्याचा होईल त्यावेळेस या काळात शेंडा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. कीड नियंत्रण त्यासाठी मित्रांनो वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणीसुद्धा करणं गरजेचं आहे. आता जमिनीचा सेंद्रिय कार्ब वाढवण्यासाठी आपण वेळोवेळी जेव्हा आपण सरी वगैरे फोडतो त्यावेळेस कुजलेले पाचट किंवा शेणखताचा वापर करू शकतो. अशा पद्धतीनं मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या ऊसाचं एकरी 100 ते 125 टन उत्पादन घ्यायचं असेल तर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या ऊसामध्ये नियोजन जर केलं तर मित्रांनो तुम्हाला एकरी 100 टन ऊस घेण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. तर ही अशा पद्धतीनं ऊसाची जी कामं आहे ती स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा खूप छान सुंदर माहिती मिळेल. तर धन्यवाद मित्रांनो. पाहत राहा इथून पुढे सुद्धा आपला ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग हा यूट्यूब चॅनल. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून तुमचा मी आभारी आहे.